Good morning to all. So in last lecture we have solved total 3 examples of coefficient of correlation. So in this lecture we are going to discuss about the significance of coefficient of correlation. ओके, तर काय सिग्निफिकन्स आहे. ओके, आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असताना किंवा थेरी स्टडी करत असताना कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशनचा ओके तिथंसुद्धा मी थोडंफार सांगितलेलं आहे सिग्निफिकन्स याचं काय कोरिलेशन, सिग्निफिकन्स काय कोरिलेशन. ओके, आपण अजून थोडं डीपमध्ये ह्या ठिकाणी बघूया ह्याचं काय आहे, अजून स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स काय आहे. ओके, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आयदर ते बायोलॉजिकल असू दे प्रूव्ह करण्यासाठी एखादं ओके इव्हिडन्सेस, त्यानंतर कुठला पण विषय असू दे. ओके, ह्याचं प्रत्येक गोष्टीमध्ये ओके प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या कोएफिशिएंट कोरिलेशनचा उपयोग होतो. ओके, प्रत्येक IT क्षेत्रामध्ये असू दे, आर्ट्स असू दे सब्जेक्ट, कॉमर्स असू दे, प्रत्येक ओके ॲग्रिकल्चर असू दे, सगळ्या सब्जेक्टमध्ये ह्याचा उपयोग होतो. ओके, फर्स्ट काय आहे सिग्निफिकन्स, आपण काय ह्याचं आपल्याला कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशनला काय कळतो. दी स्टडी ऑफ कोरिलेशन इनेबल अस टू नो दी नेचर, डायरेक्शन अँड डिग्री ऑफ रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबलचं नेचर काय आहे, ओके डायरेक्शन काय आहे आणि डिग्री किती डिग्री त्याचा इफेक्ट होतो आहे, किती किंवा त्याच्यामध्ये किती अमाऊंटमध्ये त्यांचं रिलेशनशिप आहे, 2 किंवा मल्टिपल व्हेरिएबल. आपण आत्तापर्यंत 2 व्हेरिएबल काय केलं, स्टडी केलं. ओके, एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल स्टडी केले. ओके, असे एक्स वाय आणि झेडवरती असे 3 एक्झाम्पल असतील, 3 एक्झाम्पल दिले असतील, त्यांच्या तिन्हीमध्ये काय रिलेशनशिप आहे, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हेरिएबल असू शकतील. प्रत्येकामध्ये काय रिलेशनशिप आहे. ओके, नेचर कसलं आहे, परफेक्ट पॉझिटिव्ह. नेचर म्हणजे काय, नेचर ऑफ रिलेशन म्हणजे काय की परफेक्ट पॉझिटिव्ह आहे किंवा परफेक्ट निगेटिव्ह आहे का झिरो कोरिलेशन आहे, हे म्हणजे नेचर. कुठलं नेचर आहे. डायरेक्शन किती अमाऊंटमध्ये, ओके म्हणजे पार्शियल आहे का परफेक्ट, ओके किती अमाऊंटमध्ये, डिग्री किती होतं आहे त्याचं, हे सगळं आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो एखाद्या एक्झाम्पलला. किती त्यांच्यामध्ये 2 किंवा मल्टिपल व्हेरिएबलमध्ये किती रिलेशनशिप आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके, हे आहे ह्याच्यानं कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन स्टडी केल्यानंतर आपल्याला हे काढता येतं. ओके, त्यानंतर दी कोरिलेशन स्टडीज हेल्प टू एस्टिमेट द चेंजेस इन दी व्हॅल्यू ऑफ 1 व्हेरिएबल. ओके, हा आपण बघितलं थेअरीमध्ये, ॲज अ रिझल्ट ऑफ चेंज इन द व्हॅल्यू ऑफ रिलेटेड व्हेरिएबल. ओके, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल आपण फर्टिलायझरचं एक्झाम्पल बघितलं. फर्टिलायझरचं व्हेरिएबल चेंज होतं आहे, म्हणजेच काय क्वांटिटी आपण वाढत गेलं, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम, 6 ग्रॅम, 8 ग्रॅम, 10 ग्रॅम, 12, 14, 16, 18, 20 ग्रॅम. ओके, हे असं काय व्हेरिएबल आहे. हा एक व्हेरिएबल झाला फर्टिलायझर. आणि इकडं दुसरं व्हेरिएबल आपण प्लांटची हाईट पण बघितली, हा दुसरा व्हेरिएबल. ओके, 2 ग्रॅमला किती हाईट होता, 4 ग्रॅमला किती हाईट झाला ओके फर्टिलायझर यूज केल्यानंतर ना प्लांटवरती, 6 ग्रॅमला किती ग्रोथ झाला. ओके, अशा प्रत्येक व्हेरिएबलचं आपण रिलेशन सांगू शकतो की हे आपण फर्टिलायझरची क्वांटिटी जर चेंज केलं, म्हणजे एक व्हेरिएबल जर चेंज केला की दुसरा व्हेरिएबल म्हणजे प्लांटची हाईट व्हेरिएबल कसं चेंज होतो हे आपण सांगू शकतो. समजलं, म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये चेंज झाला की दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कसं चेंजेस होत आहेत हे आपण स्टॅटिस्टिकली म्हणजेच काय कोरिलेशन ऑफ कोएफिशिएंट यूज करून आपण ते प्रूव्ह करू शकतो. ओके, तो हे सेकंड सिग्निफिकन्स आहे. ओके, म्हणजे एका व्हेरिएबलवरती चेंज झाला की ते दुसऱ्या व्हेरिएबलला कसं चेंज करतो, त्यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, आयदर रिलेशनशिप पॉझिटिव्ह आहे की नाही, रिलेशनशिप का निगेटिव्ह कोरिलेशन आहे का रिलेशनशिप नाहीच त्याच्यामध्ये. ओके, का पार्शियल रिलेशनशिप आहे, हे आपण काय करू शकतो, स्टॅटिस्टिकली कोरिलेशन वापरून आपण ते प्रूव्ह करू शकतो. ओके, तर नेक्स्ट आहे द कोरिलेशन ॲनालिसिस हेल्प इन अंडरस्टँडिंग दी बिहेवियर ऑफ सर्टन इव्हेंट. म्हणजे सर्टन इव्हेंट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये दिलेले आहेत कुठला इव्हेंट अंडर स्पेसिफिक सर्कमस्टन्सेस, एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये. वन कॅन आयडेंटिफाय द फॅक्टर्स, फॉर एक्झाम्पल रेनफॉल इन अ गिवन एरिया, हाऊ दीज फॅक्टर्स इन्फ्लुएन्स पेडी प्रोडक्शन. म्हणजे कोरिलेशन वापरून आपण हे सुद्धा सांगू शकतो की ह्या वर्षी एवढा रेनफॉल झालेला आहे. ओके, ह्या वर्षीच्या क्लायमेटिक कंडिशन म्हणजे 4 महिन्यामध्ये एवढं रेनफॉल झालेलं आहे. मग त्या रेनफॉलमध्ये किती दिवसांनी रेनफॉल झाला, किती रेनफॉल झाला आणि त्याचा इफेक्ट पेडी फील्डवरती, पेडीच्या प्रोडक्शनवरती काय परिणाम झाला, हे आपण स्टॅटिस्टिकली काय करू शकतो, ते प्रूव्ह करू शकतो. ओके, सपोज नेक्स्ट इयर ह्या वर्षीपेक्षा नेक्स्ट इयरला जास्त पाऊस पडला. ओके, आणि ते किती अमाऊंटमध्ये पडलेलं आहे आणि ते किती दिवसानंतर गॅपनं पडलेलं आहे का कंटिन्युअस रेनफॉल होता आणि त्याचा इफेक्ट काय झालेला आहे.
पॅडी प्रोडक्शनमध्ये किती प्रोडक्शन आला आपला पॅडी म्हणजे राईस, भाताचं किती प्रोडक्शन झाला, हे आपण काय करू शकतो, ह्यांच्यामध्ये रिलेशनशिप आपण काढू शकतो. ह्याच्यावरनं आपल्याला राईस कधी आपण कल्टिवेशन केलं पाहिजे, राईस कधी हार्वेस्टिंग केलं पाहिजे ह्याचा आपल्याला अंदाज येतो ह्याचं स्टडी केल्यानंतर. त्यामुळं कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन हे प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपण फक्त बायोलॉजिकल एक्झाम्पल बघतो आहे, असे प्रत्येक फील्डमध्ये ह्याचं काय आहे सिग्निफिकन्स आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता हे या ठिकाणी रेनफॉलचं एक्झाम्पल बघितलं पॅडी फील्डवरती. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं एखादं एक्झाम्पल बघितलं, ढगाळ वातावरण असेल, ह्या वर्षीचं ढगाळ वातावरण किती होता, किती पर्सेंटेज होता, किती दिवसामध्ये ढगाळ वातावरण होता, क्लाउडी इन्व्हायरमेंट किती होता, आणि त्याचं फ्लावरिंगवरती किती इफेक्ट झाला, कॅश्यू नटचा किंवा आंब्याच्या मोहरावरती किती इफेक्ट झाला, हे सुद्धा आपण रिलेशनशिप हे कॅल्क्युलेशन हे स्टॅटिस्टिकली कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनकडून आपण हे प्रूव्ह करू शकतो किंवा सांगू शकतो की अशा क्लाउडी इन्व्हायरमेंटमध्ये एवढं फ्लावरिंग होऊ शकतो. हे पॉझिटिव्ह ह्यांच्यामध्ये कोरिलेशन आहे, हे आपण प्रूव्ह करू शकतो. हे स्टॅटिस्टिकली आपण काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. कुठला फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा इन्फ्लुएन्स करतो आहे, ढगाळ वातावरण इन्फ्लुएन्स करायला लागले का, रेनफॉल इन्फ्लुएन्स करायला लागले का, कोल्ड क्लायमॅटिक कंडिशन फ्लावरिंगवरती इफेक्ट करतो, हे आपण स्टॅटिस्टिकली सांगू शकतो. ओके, एखादे म्हणजे बसल्या ठिकाणी नुसतं आपल्याला काय हवं आहे, डाटा हवा आहे, ते डाटा आपण ते कॅल्क्युलेशन करायचं, त्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं आणि फॉर्म्युलामध्ये जे व्हॅल्यू येईल त्याच्यावरून आपण ते सांगू शकतो की हे फॅक्टर्स म्हणजे आयदर रेनफॉल असू दे किंवा कोल्ड क्लायमॅटिक असू दे, क्लाउडी इन्व्हायरमेंट असू दे किंवा फर्टिलायझर असू दे, ओके, किंवा फंगल एखादं इन्फेक्शन होत असेल झाडाला, मग त्याच्यावरती प्रोडक्शनचा काय इफेक्ट होतो आहे, हे सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट रिलेशनशिप आपण सांगू शकतो. पर्टिक्युलर फॅक्टर्स काय इफेक्ट होतो आहे एखाद्या कंडिशनवरती, एखाद्या सिच्युएशनमध्ये एखाद्या पर्टिक्युलर फॅक्टरचा. ओके, फॉर एक्झाम्पल एखादं बुरशीनं अटॅक केलं झाडावरती, मग त्याचा परिणाम किती होतो आहे झाडावरती, हे सुद्धा आपण स्टॅटिस्टिकली प्रूव्ह करू शकतो. झाडाच्या ग्रोथवरती कितीपर्यंत अमाऊंटमध्ये त्याचा इफेक्ट होतो आहे, ओके, हे सुद्धा आपण सांगू शकतो. ओके, सगळ्या गोष्टी. आता नेक्स्ट आहे कोरिलेशन फॅसिलिटेट्स दी डिसिजन मेकिंग इन बिझनेस वर्ल्ड. सगळ्यात महत्त्वाचं बिझनेस वर्ल्डमध्ये ओके, आता हे MBAमध्ये हे सुद्धा शिकवलं जातं कोरिलेशन, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक फील्डमध्ये ह्याचं काय आहे इम्पॉर्टन्स आहे, सिग्निफिकन्स आहे कोरिलेशनचा. तो मोठमोठ्या डिसिजन घेण्यासाठी एखादा बिझनेसमध्ये फॉर एक्झाम्पल एखादा प्रोजेक्ट राबवायचा आहे, ओके, तुम्हाला त्याचं पहिल्यांदा डाटा ॲनालिसिस तुम्ही केलं, ओके, तर त्या डाटा ॲनालिसिसमध्ये तुम्हाला अशा प्रत्येक त्या एखाद्या बिझनेसचा डाटा मिळाला आणि त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं, तर तिथंसुद्धा प्रत्येक म्हणजे इंडस्ट्रीमध्ये स्टॅटिस्टिशियन लागतो. कशासाठी लागतो, त्यांचं ते जे बिझनेस मॉडेल आहे त्या बिझनेस मॉडेलमध्ये स्टॅटिस्टिकलचा यूज करून ते प्रोजेक्ट किती अमाऊंटमध्ये किती पर्सेंटेजमध्ये सक्सेस होऊ शकतो हे स्टॅटिस्टिकली आपण सांगू शकतो. म्हणून प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक स्टॅटिस्टिशियन असतो. ओके, त्यामुळे तिथंसुद्धा काय आहे इम्पॉर्टन्स आहे. ओके, बिझनेस वर्ल्डमध्ये एखादा डिसिजन घ्यायचं आहे, मग हे प्रोडक्शन करायचं की नाही हे कंपनी डिसाईड कधी करतो, पहिल्यांदा त्याचं डाटा ॲनालिसिस करतो. ओके, मग डाटा काय सांगतो आपल्याला त्याच्यावरनं ते डिसिजन घेते. त्यामुळं प्रत्येक फील्डमध्ये डिसिजन म्हणजे बिझनेस फील्डमध्ये सुद्धा त्याचं बिझनेस वर्ल्डमध्ये सुद्धा डिसिजन मेकिंग करण्यासाठी सुद्धा कोरिलेशन महत्त्वाचं आहे. सो इट रिड्युसेस दी अनसर्टन्टी इन द डिसिजन मेकिंग. अनसर्टन्टी अनिश्चितता तुम्हाला जर असेल, ओके, तर त्याच्यामध्ये हे स्टॅटिस्टिकल डाटा आपल्याला सांगू शकतो की नाही आपण हे प्रोजेक्ट करायला पाहिजे, असे आपल्याला हे केल्यानंतर आपल्याला असे रिझल्ट येऊ शकतात. ओके, तर हे आपण ते यूज करून आपण ते प्रूव्ह करू शकतो. ओके, म्हणजे तिथंसुद्धा ह्याचं सिग्निफिकन्स आहे. नेक्स्ट आहे इट हेल्प इन मेकिंग प्रेडिक्शन. आपण प्रेडिक्शन पण करू शकतो. ओके, प्रत्येक म्हणजे ह्या वर्षी एवढा रेनफॉल झाला, ओके, ह्या वर्षी असं क्लायमॅटिक कंडिशन होता म्हणून एवढं पीक आला. ओके, मग ह्या वर्षी अशा पद्धतीचं क्लायमॅटिक कंडिशन आहे, मग हे कसं येऊ शकेल ह्यावरती म्हणजे किती अमाऊंटमध्ये आपल्याला हार्वेस्टिंग मिळू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला ह्या वर्षीचं काय मागच्या 10 वर्षाचं आपल्याला काय आहे डाटा आहे आपल्याकडे. कशाचं, रेनफॉलचं डाटा आहे, ह्युमिडिटीचं डाटा आहे, त्यानंतरनं तुमच्या थंडी किती होता त्याचं आपल्याकडे डाटा आहे. ओके, त्यानंतरनं क्लाउडी इन्व्हायरमेंट कसं होता प्रत्येक वर्षाचा आपल्याकडे डाटा आहे. ओके, आणि ह्या वर्षीचं सुद्धा आपण डाटा आपल्याकडे आहे. मग त्या डाटावरून आपण ह्या वर्षीचं पीक म्हणजे आंब्याचं प्रोडक्शन किती असू शकेल हे आपण सांगू शकतो. ओके, बसल्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी सांगू शकतो की एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं क्लायमॅटिक कंडिशन असेल तर आपल्याला साधारणतः एवढं आपल्याला उत्पादन मिळालं पाहिजे.
हे आपण स्टॅटिस्टिकली सांगू शकतो. ओके, आपण भाकीत प्रेडिक्शन करू शकतो. ह्या वर्षी मला म्हणजे जवळपास साधारणतः तेवढा आपल्याला मिळतो. ओके, उत्पन्न. ओके, हे प्रेडिक्शनसुद्धा आपण करू शकतो. एवढं म्हणजे सिग्निफिकन्स आहे कोरिलेशनचा. ओके, सो हे सगळे जर काय झाले हे प्रत्येक फील्डमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आपण काही फार एक्झाम्पल बघितले, 7-8 एक्झाम्पल बघितले आपण. हे सगळं अख्खं कोरिलेशन ऑफ कोएफिशियंट बघत असतो. असे प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये ह्याचे हे आहे सिग्निफिकन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये काय आहे की एखादा ड्रग आहे, इंजेक्शन आपण किती अमाऊंटमध्ये दिल्यानंतर पेशंट कसा बरा होतो आहे ह्याचंसुद्धा आपल्याला तिथं उपयोगी पडतो. ओके, मग त्यामुळं प्रत्येक पेशंटला किती डोस यूज केलं पाहिजे, किती ml यूज केलं पाहिजे. ओके, हे सुद्धा तिथं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, किती ग्रॅम मेडिसिन त्याला दिलं पाहिजे हर्बल ड्रग देत असताना वगैरे हे सगळं. ओके, आपण थिअरॉटिकल बघितले परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशनचा ग्राफ असा येतो. ओके, हाय पॉझिटिव्ह कोरिलेशन जर तिचं डायग्राम येतो म्हणजे 0.9 वगैरे. ओके, लो कोरिलेशन असेल तर असे स्कॅटर्ड पॉईंट येतात आपल्याला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू पुटअप जर केलं ग्राफवरती तर अशा पद्धतीचे येतात. म्हणजे निगेटिव्ह असेल तर त्याच्या अपोजिट येणार सगळे हे. ओके, सर अशा पद्धतीनं हे काय आहेत हे सगळे हे परफेक्ट पॉझिटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह, देर इज नो कोरिलेशन ऑर परफेक्ट निगेटिव्ह और पार्शियल निगेटिव्हच्या अशा पद्धतीचे आपण. ओके, हे आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत ऑलरेडी. आणि R=0 व्हॅल्यू कधी येणार, दोघांमध्ये जर देर इज कोरिलेशन जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला Rची व्हॅल्यू किती येतो, 0 येतो. ओके, मग त्यावेळेला आपण म्हणू शकतो की त्या दोन्हीमध्ये व्हेरिएबलमध्ये रिलेशनशिप नाही आहे. ओके, आपण ते सांगू शकतो. ओके, नेक्स्ट आहे ह्या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल्स स्टडी केलेलं आहेत. काय हे एक्झाम्पल कुठलं आहे कोरिलेशन ॲनालिसिस एक्झाम्पल, सेल्स मॅनेजर आहे. ओके, एक सेल्स म्हणजे त्याचं प्रोडक्शन तो सेल करतो, सेल मॅनेजर आहे. ओके, सेल मॅनेजर ऑफ कॉपियर सेल्स ऑफ अमेरिका हॅज लार्ज सेल फोर्स थ्रू आउट द युनायटेड स्टेट अँड कॅनडा and want to determine whether there is a relationship between number of sales call made in a month and number of copies sold out that month. म्हणजेच काय की सेल्स मॅनेजरनी किती फोन करून आपले कॉपी विकल्या त्यांनी. ओके, मग किती कॉल केले आणि किती नंबर ऑफ कॉपी विकले ह्यांचं दोघांचं रिलेशनशिप आहे काय. म्हणजे नंबर ऑफ कॉल वाढल्यानंतर नंबर ऑफ कॉपीज विकतायत. ओके, हे सुद्धा डाटा आहे. म्हणजे एवढे कॉल केले. ओके, फॉर एक्झाम्पल एक सेल्स मॅनेजरनी 50 कॉल केले, मग 50 कॉल केल्यानंतर किती कॉपी विकले त्याचे प्रोडक्ट. एखादं पुस्तक असेल तो विकत असेल, फोन कॉल करून ते पुस्तकाचं महत्त्व सांगून ते पुस्तक ग्राहकांना विकत असेल. मग साधारणतः एक सेल्स मॅनेजरनी 100 कॉल केले, 100 कॉल केल्यानंतर एवढं रिझल्ट आले. ओके, असेच 10 सेल्स मॅनेजर घेतले आणि प्रत्येक सेल्स मॅनेजरची संख्या प्रत्येकाने 100 कॉल केले आणि किती कॉपीज विकल्या प्रत्येक सेल्स मॅनेजरने. 100 कॉल प्रत्येकाने केले आणि प्रत्येकाने किती पुस्तक विकले. ह्याचं जर कोरिलेशन केलं म्हणजे आपण काय सांगू, ह्याच्यावरून काय सांगू शकतो की आपण कॉल संख्या जर वाढवलं तर पुस्तकांची सेलची संख्या वाढती का, हे रिलेशनशिप. आता त्यांनी इथं विचारले, द मॅनेजर सिलेक्ट अ रँडम सॅम्पल ऑफ 15 रिप्रेझेंटेटिव्ह, 15 रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी नेमले. ओके, कुठले, कॅनडा आणि युनायटेड स्टेटमध्ये. आणि त्यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे त्यांनी प्रूव्ह केलं. ओके, डिटरमाइन द नंबर ऑफ सेल्स कॉल अँड कॉपियर सोल्ड आउट कॉपीज. म्हणजे हे इथं काय आहे, सेल्स कॉल 20 कॉल केले तर किती कॉपीज सेल झाले त्यांच्या, 40 केले तर किती सेल झाल्या, 60 केले तर 80 केले तर 200 कॉल केले तर साधारणतः हे काय केलं, एक्स लाईनवरती काय केलं त्यांनी, एक्स ॲक्सिसवरती हे सेल्स कॉलची संख्या घेतली आहे आणि कॉपी सेल किती केले वायवरती केले. म्हणजे समजलं, म्हणजे 20वरती केलं तर साधारणतः 10 सेल झाल्या, 20. ओके, 30, 40, 50 आणि 80. ओके, साधारणतः किती कॉल केल्यावर किती. मग त्यांचं जर पुट आउट केलं तर आपल्याला अशा पद्धतीचं काय येतो, हे त्यांचे रिझल्ट्स अशा पद्धतीनं आलेत. ओके, रँडमली डिस्ट्रीब्यूट झालेत पॉईंट. त्यामुळं ह्यांच्यामध्ये काय आहे, देर इज नो कोरिलेशन. अशा पद्धतीचं रँडमली जर डिस्ट्रीब्यूट झाले सगळे पॉईंट्स एक्स आणि वाय ॲक्सिसवरती, देर इज नो कोरिलेशन. म्हणजे सेल्स कॉल केल्यानंतरनं विकतेच असं नाही पुस्तक, संख्या वाढवल्यानंतर असा याचा अर्थ होतो. म्हणजे कॉलची संख्या जर वाढवली, 200 कॉल केलं तर जास्त पुस्तक विकतील असं नाही आहे. म्हणजे देर इज नो कोरिलेशन बिटवीन सेल्स कॉल आणि सोल्ड आउट कॉपीज. ओके, ह्याच्यावरून आपण हे स्टॅटिस्टिकली प्रूव्ह करू शकतो. ओके, मग त्यांना हे बिझनेसमध्ये त्यांना महत्त्वाचं डाटा, ह्याच्यावरनं कन्क्लुजन हे खूप महत्त्वाचं आहे त्यांना बिझनेस करण्यासाठी. ओके, त्यांचे पुस्तक सेल करण्यासाठी, कॉपीज त्यांना सेल करण्यासाठी. असे एक्झाम्पल्स असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की त्या ठिकाणी आपण हे कोरिलेशन वापरून आपण काय करू शकतो, ते प्रूव्ह करू शकतो. ओके, ते बिझनेस ॲनालिसिसमध्ये महत्त्वाचं सिग्निफिकन्स ठरू शकतो. आपण प्रेडिक्शन करू शकतो, भाकीत करू शकतो. सो टुडे
today's lecture we have seen what is the significance of coefficient of correlation. Okay, so in next lecture we will see we'll start with bioinformatics.